नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. राहुल गांधी विदेश यात्रेत. देशामध्ये अति व्यस्त कार्यक्रम सोडून ते विदेश यात्रेला गेले. मत चोरीचा मामला आहेच. हायड्रोजन बॉम्ब येणार आहेत. 2 बॉम्ब फोडले. त्यांनीच अस्वस्थ झालं निवडणूक आयोग. प्रत्येक राज्यात मताधिकार यात्रा, संविधान बचाव यात्रा चालूच आहे. बिहारमध्ये इलेक्शनचं फार पीकवर आहे. आरोप प्रत्यारोप चालू आहेत. उत्तराखंडमध्ये अनरेस्ट आहे. तिकडे कर्नाटकमध्ये अनरेस्ट आहे. तिकडे लेह लडाखमध्ये अनरेस्ट आहे. हे सगळं पूर्ण देशात वातावरण असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या ब्राझील, कोलंबिया सोबत अजून 2 असे 4 राज्याच्या दौऱ्यावर गेले. आता काय होतं, प्रत्येक वेळेला राहुल गांधी दौऱ्यावर गेले, विदेश दौऱ्यावर, इथे आपले विदेश दौऱ्यावर जातात आणि मग राहुल गांधी कुठे गेले हा एक राष्ट्रीय प्रश्न होतो. आणि सगळे पामिरियन चॅनल आमचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत भोभो करत असतात आणि पूर्ण IT सेल कामाला लागतं मालवीजींच्या नेतृत्वाखाली. कुठं गेले, का गेले, कशासाठी गेले, इशासाठी गेले, याच्यासाठी गेले. आणि मग ट्रोल आर्मी मजे घ्यायला लागतं. अरे मग ते अय्याशी करायला गेला, कोणी म्हणतो ड्रग घ्यायला गेला, कोणी म्हणतो कशासाठी गेला, कशासाठी गेला. काँग्रेस म्हणतं अहो पण ते गेले ते काय सांगणं तुम्हाला जरुरी आहे का? मग सांगतात नाही नाही, ते देशाचे एक नेता आहे, त्यांची सुरक्षेची फार चिंता आहे आम्हाला. असं करून 2-3 दिवसाचा तो इव्हेंट असतो. आणि जनमानसामध्ये राहुल गांधी किती नॉन सिरियस आहे, राहुल गांधी लफडेल आहे, अशी एक भूमिका बनवण्याचा भरकस प्रयत्न केला जातो. यावेळेला काँग्रेसने ते होऊच दिलं नाही. त्यामुळे कितीतरी लोक आता बेरोजगार, कारण हे जे ₹1.5 घेऊन ट्विट करत असतात, शेअर करत असतात, शिव्या घालत असतात. ₹1.5 मिळतो त्यांना असं म्हणतात. ते सगळे आता बेरोजगार होतील. कारण राहुल गांधी निघाल्यानंतर लगेच काँग्रेस पार्टीने एक्स प्लॅटफॉर्मवर डिटेल प्रोग्रामच दिला की राहुल गांधी दक्षिण आफ्रिकेच्या 4 देशाच्या व्हिजिटवर चाललेत. ब्राझील, कोलंबिया आणि अजून 2 देश आहेत. या देशात ते विभिन्न राजनीतिक दलांच्या त्या देशाच्या नेत्यांना भेटणार आहेत, राष्ट्रप्रमुखांना भेटणार आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद स्थापित करणार आहेत. उद्योग समूहाचे मोठमोठे जे उद्योगपती आहेत त्यांच्याशी त्यांच्या मीटिंग्स आहेत. त्यामुळे राहुल गांधी कुठे गेले? राहुल गांधी इथे गेले. कशासाठी गेले? यासाठी गेले. त्यामुळे राहुल गांधी गेल्याचा जो इव्हेंट इथे साजरा करत होते त्याला बदनाम करण्याचा, त्यातली हवा निघून गेली. त्यामुळे सगळीकडे आता स्मशान शांतता आहे. आता हळू सुरू होईल. कारण काही लोक दिमाखानं बिलकुल पैदल असतात. कोण राहुल गांधी? हा कोण जाऊन तिथे विदेशांना भेटणार? कोण्या अधिकाऱ्यांना भेटायला चालला तो? तिथल्या राष्ट्रप्रमुखाला भेटायला काय तो सरकारमध्ये आहे? तिथल्या उद्योगपतींशी चर्चा करण्यासाठी तो काय सरकारमध्ये आहे? या सगळ्या मूर्खांना हे माहीत नसणार की जेव्हा विदेशी राष्ट्रप्रमुख या देशात येतात तेव्हा आपल्या राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना भेटतात ते. सोबतच तिथल्या उद्योगपतींना भेटतात आणि इथे विरोधी पक्षनेत्यांना भेटतात. काँग्रेस सत्तेत असताना अडवाणी, अटलजीला सगळेच राष्ट्रप्रमुख जेव्हा भारतात यायचे तेव्हा त्यांनाही भेटून जायचे. तेव्हा काँग्रेसने त्याचं भांडवल केलं नाही. विपक्ष असून कसं, हा प्रोटोकॉल आहे, ही शिष्टाचार आहे तो एक. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता महाराष्ट्राच्या राजकारणासारखा घाणेरडेपणा नाही झालाय. शिष्टाचार विचारलेत लोक, शिष्टाचार आहेत. आणि त्या शिष्टाचारामुळे हे लोक सगळे एकामेकाला भेटतात. राहुल गांधी जातील ते भारताचे विरोधी पक्षनेते आहेत. जगामध्ये प्रत्येक ठिकाणी जेव्हा सत्ता पक्ष असतो त्याच्या विरोधात जे पार्टी बसते किंवा विरोधक जे असतात त्यांची एक शॅडो कॅबिनेट असते, सावली मंत्रिमंडळ. त्यात LOP आणि लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेते
ते पंतप्रधानच त्यांना ते स्टेटस असतं शाळू मध्ये. त्यामुळे पक्ष एकजत राहतात. भारत आणि भारताची विदेश नीती तीच असते. फक्त 2014 मध्ये विदेश नीतीशी जे छेडछाड केलंय त्यांनी आंतरराष्ट्रीय धोरणात, परराष्ट्रीय धोरणात भारताच्या, ते आता आपण भोगतोय ना. कोणीच नाही भारतासोबत, एकटेच एकटे पडलो आपण. आणि त्या पाकिस्तानला आपण हसायचो, त्याला कोणी विचारत नव्हतं. आता पाकिस्तान सोबत चीन, रशिया, अमेरिका, रशिया आणि अमेरिका दोघांना सांभाळतो तू. टर्की, अझरबैजान, सौदी अरेबिया, अक्षरशः या देशांनी, मुस्लिम देश, या देशांनी करार केले पाकिस्तान सोबत की त्याच्यावर हल्ला झाला तर आम्ही आमच्यावर हल्ला म्हणून आम्ही तुम्हाला मदतीला येऊ. सगळीकडनं मदतीचा ओघ पाकिस्तानमध्ये. आपण पाकिस्तानमुळे त्रासात आणि मजे पाकिस्तानचे, कारण आपली जे परराष्ट्र धोरण आहे तेच डिरेल झालं. दुसरी गोष्ट, जे 4 देश आहेत जिथे राहुल गांधी चालले, ते गुटनिरपेक्ष देशाचे एकेकाळी, म्हणजे ते गुटनिरपेक्ष देशाचे ते महत्वपूर्ण घटक होते. त्यामुळे भारताचा त्याचा फार जुना संबंध. तिथे हे 4ही देश अमेरिकेच्या टेरिफ टेररिझम जे आहे अमेरिकेचं, त्याच्यात ते पण बिचारे होरपळलेले आहेत. किंवा तिथल्या उद्योगपतींशी गोष्टी करतील, ते कसं काय हँडल करतायत, भारतात काय चांगल्या गोष्टी आहेत, तिथे कसं आपण हे करू शकतात. राहुल गांधी जाऊन तिथे बीजेपीला शिवाय देणार नाही. जेव्हा लीडर ऑफ ऑपोजिशन जातो तेव्हा देशाची तिथे बाजू मांडतो. आता तिकडनं आल्या पुन्हा विचारतील काय करून आले, आमचे पंतप्रधान काय करून येतात. तिथे जाऊन खाली मुंडी घालून सहाय करून येतात. पेट्रोलही आमचं घ्या, मकाई आमचा घ्या, कापूसही आमचा घ्या, सोयाबीन तेलही आमचं घ्या. हो बाबा घेतो. रशियापासून दूर राहा. हो बाबा, असं करत येतो आपण. ऑपरेशन सिंदूर नंतर आपली स्थिती इतकी वाईट झाली की 33 देशात 55 लोकांचा, खासदारांचा समूह या देशात पाठवला. जा बाबा, वेगवेगळ्या देशात जा आणि त्यांना सांगा पाकिस्तानी किती घाणेरडा आहे ते. हे गेले, जेवले, गाणे गायले, नाचले, शॉपिंग केली आणि वापस आले. प्रत्येक ठिकाणी एकच, ज्या देशात गेलो ते म्हणाले आम्ही अतिरेक्यांच्या विरुद्ध आहोत. अहो, अतिरेक्याच्या विरुद्ध तर पाकिस्तानही आहे, सगळा जगच आहे. पण पाकिस्तान कसं अतिरेक्यांना पाळून भारतावर हल्ला करवतं, त्यासाठी पाकिस्तानला दोष देणारा एकही देश यांना सापडला नाही. या उलट अमेरिकेने पाकिस्तान हा आतंकी किंवा अतिरेक्यांच्या विरुद्ध लढणारा आमचा खास मित्र आहे म्हणून त्याला सर्टिफिकेट दिलं. काय करणार? अशा बॅकग्राऊंडवर राहुल गांधीचं जाणं हे महत्वपूर्ण आहे. तिकडनं आल्यावर ते सांगतील काय झालं काय नाही. परंतु जे मुख्य होतं की जो 2-3 दिवसाचा इव्हेंट होता बिचारा पामेरियन मीडियाचा, भोभो मीडिया, आणि हा जो दुसरा ट्रोलर्स होते बिचारे ₹1.5 त्यांची दिवाळी थोडीशी वाईट जाईल. कारण हे फार मोठा इव्हेंट त्यांच्या हातातनं, कमाईचं साधन त्यांच्या हातातनं गेलं. राहुल गांधीला शिव्या घालायचं. कुठे गेला, काय गेला, कशासाठी गेला, करत राहायचं. पण काँग्रेसने यावेळेला मस्त खेळी खेळली, जायच्या अगोदर पुन्हा प्रोग्रामच दिला. असंच काँग्रेस जर आपल्या सुधारणा करत राहील तर राहुल गांधीची इमेज, जी हे नेहमी घाणेरडी करण्याचा प्रयत्न करतात, ती कमीत कमी ओरिजिनल आहे तशी राहते. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.